चंद्रपुर के वरोरा नाका परिसर में स्थित चांदा क्लब मैदान पर कृषि महोत्सव का शानदार उद्घाटन सांसद प्रतिभा धानोरकर तथा अन्य मान्यवरों की मौजूदगी में किया गया। इस मौके पर भारी संख्या में नागरिकों की मौजूदगी थी। तो चलिए नजर डालते हैं इस कृषि महोत्सव पर। आज वरोरा नाका परिसर में स्थित चांदा क्लब मैदान पर कृषि महोत्सव का शानदार उद्घाटन किया गया। गौरतलब है, इस कृषि महोत्सव का आयोजन धनोजय कुनबी समाज मंडल की ओर से किया गया था। इस मौके पर सांसद प्रतिभा धानोरकर के साथ अन्य मान्यवर मौजूद थे और सांसद प्रतिभा धानोरकर के हाथों इस कृषि सम्मेलन का उद्घाटन किया गया। इस मौके पर अन्य मान्यवरों में राजरा विधानसभा के विधायक देवराव भोंगड़े, धनोजय कुनबी समाज मंदिर के अध्यक्ष एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते, इस कृषि सम्मेलन के स्वागताध्यक्ष श्रीधरराव मालेकर, वनी विधानसभा के विधायक संजय देरकर, साथ ही विशेष उपस्थिति तथा सत्कार मूर्ति के रूप में पंजाब राज्य के वित्त विभाग के सचिव डॉक्टर विजय नामदेवराव झाड़े के साथ अन्य मान्यवरों में विलास माथनकर, अतुल देवड़कर, विनोद पिंपल शेंडे, अरुण मालेकर, मनोहर पाउनकर, राहुल पावड़े, प्राध्यापक अनिल डाके, सुधाकर काकड़े, नामदेव मोरे आदि मंच पर उपस्थित थे। मान्यवरों के आगमन के पश्चात सर्वप्रथम दीप प्रज्वलन किया गया। वहीं इस कृषि महोत्सव में किसानों के प्रश्नों पर विचार मंथन, सरपंच परिषद, उद्योजकता मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम और वधू वर परिचय सम्मेलन के साथ बचत गटों को प्रोत्साहन देने के लिए उत्पादित साहित्यों की प्रदर्शनी भी लगाई गई है। मान्यवरों के सम्मान के पश्चात मान्यवरों ने उपस्थितों को संबोधित किया। तो आइए सुनते हैं इस मौके पर सांसद प्रतिभा धानोरकर ने उपस्थितों को संबोधित करते हुए क्या कहा। करते आज बघितलं असेल की खऱ्या अर्थानं फक्त वधूवर परिचय मेळावा किंवा इतर कार्यक्रम न घेता आवर्जून कृषी मेळावा असं नाव या मेळाव्याला देण्यात आलं। आपला भाग, आपला विदर्भ, आपलं राज्य विशेष करून शेतकऱ्यांचं जीवनमान हे पूर्णपणे शेतीवरती अवलंबून आहे। मुठभर पेरलं तर पोतभर कमवण्याची ताकद, ज्या शेतकऱ्यात जी ताकद आहे त्या शेतकऱ्यांचे पोरं आजच्या या सगळ्या मंचावरती बसले आहे आणि आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून सगळ्या जगात नावलौकिक आहे आणि शेतीच्या भरोशावर आपलं जीवनमान अवलंबून असल्यावर शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय अशी अवस्था आहे। कशा वाईट परिस्थितीतून शेतकरी जात आहे याची सगळ्यांना जाण आहे। आज शेतकरी शेतात राबत आहे, पण राबून सुद्धा त्याच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही। आणि आता नुकतेच निवडून आलेले नवीन आमदार देवराव भाऊ या ठिकाणी आहे। माझी देवराव भाऊंना विनंती आहे, देवराव भाऊ तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यानंतर विधानसभेत नुकतंच तुमचं अधिवेशन झालं आणि निवडून आल्यानंतर पहिलं अधिवेशन तुम्ही चांगल्या पद्धतीनं गाजवलं। म्हणजे कुठेही वाटलं नाही की हा आमदार पहिल्यांदा निवडून आलेला आहे, कारण ग्रामपंचायत पासूनचा तुमचा प्रवास होता, त्याच्यामुळे तुम्हाला ही आमदारकी कठीण गेली नाही। पण ज्या शेतकऱ्याच्या भरोशावरती आज आपण या मंचावरती या खुर्च्यावरती बसलो आहोत, तो आपला शेतकरी हा जगला पाहिजे, जगाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यानं पिकवलेल्या शेतमालाला हमी भाव मिळाला पाहिजे। आणि तो हमी भाव मिळवण्यासाठी आपले मंत्री आहे, आपले मुख्यमंत्री आहे आणि आपले कृषी मंत्री देखील आहे, सगळ्याकडे पाठपुरावा आपण आपल्या माध्यमातून करावा। आणि आम्हाला अपेक्षा आहे की आपणही शेतकरी कुटुंबातून आहे तर नक्की तो पाठपुरावा आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी कराल। साथ ही धनोजय कुनबी समाज मंदिर के अध्यक्ष एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते ने भी उपस्थितों को संबोधित किया। आता दिवसेंदिवस वाढत आहे, पुढल्या वर्षी 40 लागला आणि म्हणून मला तुम्हाला आग्रहाची विनंती करायची आहे या निमित्ताने, आम्हाला कवा तुम्ही हे सगळे जे आम्ही उपक्रम करतो याला शासकीय मदत आणि कमीत कमी हे ग्राउंड आणि इथल्या शासकीय अधिकाऱ्याचं सहकार्य लाभलं पाहिजे, याच्याबद्दल तुम्ही काळजी घ्यावी। डीपीटीच्या मीटिंग मध्ये हा विषय मांडावा आणि यामध्ये आपण संपूर्ण हे करून घ्यावं आणि तुम्ही इतके सगळे राजकीय याच्यामध्ये संपूर्ण करू शकता। आणि दुसरी गोष्ट मला देवराव भाऊने सांगितली, आज जर सगळ्यात महागड जर का असेल तर तुमचं शिक्षण सगळ्यात महागड शिक्षण आहे आणि दुसरं महागड तुमची मेडिकलची तुमचं जे चिकित्सक व्यवस्था महाग आहे। ह्या दोन्ही व्यवस्था इतक्या महागड्या आहे का याचं सामान्य माणूस याचा खर्च सुद्धा सहन करू शकत नाही। त्यामुळे आमचा मानस असा आहे, बघा तुम्ही
का या समाजाची 3 ते 4 एकर जागा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विकत घ्यायची, त्यामध्ये शिक्षणाच्या अकॅडमी सारखं एक स्थापन करायचं, तुम्ही म्हणा व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करायचं, हे सगळं करायचं असेल तर तुम्हाला निश्चित फुलाची पाकळी देऊन उपयोग होणार नाही, तर फुल द्यावे लागेल. तुम्ही जोपर्यंत फुल देणार नाही, पाकळीनं काही होणार नाही. आणि यासाठी समाजातील जे सधन व्यक्ती आहे, त्या सधन व्यक्तींनी समोर येणं आवश्यक आहे. प्रस्तुत है इस कृषि महोत्सव की कुछ झलकियां CTV की नज़र से. कलाकार अविनाश पाटील, समीर गडारे, सत्यम बोर्डे. आणि या बिकट परिस्थितीमध्ये आपल्या तरुणांना, शेतकऱ्यांना कुठलं तरी एक चांगलं मार्गदर्शन मिळावं. CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट.